डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 6वी या इयत्तेबद्दल मी बोलत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर महिना सुरू होणार आहे उद्यापासून आणि बरोबर 2 महिने आणि 4 किंवा 5 दिवसांनी आपली परीक्षा आहे। म्हणजे साधारण 60 ते 62 दिवस आपल्या हातात आहेत। त्यामुळे आता दररोज आपण एक युनिटचा अभ्यास करायचा आहे। तो पूर्ण युनिट वाचून काढा, त्याच्या प्रश्नांचा पण सराव करा। आतापर्यंत मी 4-5 युनिट संपवलेले आहेत। आता या 2 महिन्यांमध्ये आपला अभ्यास तर पूर्ण होणारच आहे, परंतु तुम्ही जोपर्यंत स्टडी करत नाही तोपर्यंत अभ्यास होणार नाही। आता युनिट 5 हीट हा मी सुरू करत आहे। हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच कॉजेस इन अस द सेन्सेशन ऑफ हॉटनेस और कोल्डनेस। हीट जी असते ती आपल्याला कशी कळते, तर आपल्याला सेन्सेशन म्हणजे जाणीव होते। कसली जाणीव? सेन्सेशन ऑफ हीटनेस और कोल्डनेस। फॉर एग्जांपल, इफ वी डिप आवर फिंगर इन हॉट वॉटर वी हॅव अ सेन्सेशन ऑफ हॉटनेस। गरम पाण्यात हात बुडवला तर आपल्याला गरमपणाचा आभास होतो, सेन्सेशन होतं। आणि सिमिलरली इफ वी टच अ ब्लॉक ऑफ आईस, बर्फाच्या मोठ्या खड्याला जर आपण स्पर्श केला, so we get the sensation is that coldness. So in these two cases काय होतं बघा, ज्या ठिकाणी हीट जास्त आहे त्या ठिकाणी ती हीट आपल्या शरीरात प्रवेश करते। The place where the heat is more than the heat of our body, and when we touch that object then the heat transfer from that object to our body. आणि बर्फाच्या खड्यात काय होतं की बर्फ मुळात त्याचं तापमान, उष्णता, हीट आपल्या बॉडीपेक्षा कमी। सो व्हेन वी टच द ब्लॉक ऑफ आईस दॅट टाइम हीट ट्रान्सफर फ्रॉम आवर बॉडी टू द आईस। सो इन दिस वे दिस इज द वे ऑफ ट्रान्सफर। सो द कोल्डनेस और हॉटनेस इज डिपेंड ऑन हाउ टू हीट इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन मीडियम, फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट। So, the amount of heat energy present in a body is determined by the total sum of the kinetic energy and potential energy of its molecules. एखाद्या बॉडीमध्ये, एखाद्या पदार्थामध्ये, वस्तूमध्ये किती हीट आहे ही त्याच्या पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी याची बेरीज केली त्याच्यावरती डिपेंड असते। आता युनिट ऑफ हीट एनर्जी, एनर्जीचं युनिट काय बघा, वर्ल्ड वाईड पूर्ण जगामध्ये एनर्जीचं युनिट SI युनिट जूल आहे आणि CGS मध्ये अर्ग आहे। परंतु तरी सुद्धा एनर्जीसाठी विविध युनिट वापरले जातात। त्यामध्ये सर्वात विश्वासार्हता असलेलं म्हणजे पर्टिक्युलर ॲब्सोल्यूट युनिट ज्याची सुरुवात 0 पासून होते ते युनिट आहे केल्विन, इंग्रजी K अक्षरापासून दाखवतात। दुसरं युनिट आहे सेल्सिअस, जे आपण वापरतो, संपूर्ण जगामध्ये सेल्सिअस पण वापरतात। आणि तिसरं युनिट आहे फॅरनहीट। फॅरनहीट हे सुद्धा युनिट आहे। तर या तिन्ही युनिटची तुलना कशी करायची यासाठी मी तुम्हाला फळ्यावर एक फॉर्म्युला पण दाखवतो। 3 फॉर्म्युले आहेत आणि एखादं गणित जर आलं तर ते गणित कसं सोडवायचं हे सुद्धा तुम्ही समजून घ्या।